हाय फ्रेंड्स, मी दीपाली तुमची दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर मी तुम्हाला आज तवा कसा स्वच्छ करायचा हा व्हिडिओ मी दाखवणार आहे। तर बऱ्याचदा आपण भाकरी वगैरे करतो तर आपला तवा खूप असा काळा होऊन जातो। तर चपात्यांनी तर तो एवढा काळा होत नाही, पण भाकरी वगैरे केल्या की खूप असा काळा होऊन जातो। तर तुम्ही बघू शकता हा तवा पण खूपच असा काळा झालेला आहे। आणि आता याला मी फक्त 5-10 मिनिटांमध्ये कसा स्वच्छ करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता मी तवा आता गॅसवर ठेवलेला आहे आणि आपण भाकरी करतो किंवा चपात्या करतो तेव्हा कसा आपला तवा गरम होतो तसाच आपल्याला तवा खूप असा गरम करून घ्यायचा आहे। आणि त्यावर नंतर 1 चमचा साखर अशी पसरवून टाकायची आहे। तर याने आपला तवा खूप पटकन असा 5 किंवा 10 मिनिटातच स्वच्छ निघून जातो, जास्त घासावं लागत नाही। तर आपल्याला आता तवा पूर्णपणे गरम झाला की त्यावरती 1 चमचा अशी साखर सर्व कडेने पण अशी टाकायची आहे आणि सर्व दूर अशी पसरवून टाकायची आहे। तर तुम्ही बघू शकता तवा आपला गरम झालेला आहे। तर त्यावरून आता धूर पण निघत आहे आणि थोडा असा धूर निघत आहे तव्यावरती। तर आपल्याला सर्व बाजूंनी साखर अशी पसरवून टाकून घ्यायची आहे। जेव्हा असा धूर निघत असतो तेव्हा थोडासा गॅस आपला कमी करून घ्यायचा आहे आणि मग नंतर परत त्याच्यावरती सर्व दूर अशी साखर टाकून घ्यायची आहे। तर मी हे ट्रिक आधी करून बघितली आणि नंतरच तुम्हाला ती दाखवलेली आहे। तर तुम्ही पण नक्की करून बघा। तर आता तुम्ही बघू शकता मी सर्वकडेने ही साखर अशी टाकून घेतली आहे आणि ती जळते पण आहे सर्व। तर तुम्ही बघू शकता साखर ही जळते आहे सर्व आणि जळाल्याने पूर्ण तव्यावरचं पण सर्व जळालेलं हे निघून जातं। तर आता मी यावरती सोडा टाकलेला आहे, आपला खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि तो पण असा पसरवून घेतलेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि खाण्याचा सोडा टाकल्याने तुम्ही बघू शकता कसं सर्व फेस झालेला आहे। तर आणि त्यानंतर मग मी एक लिंबू अर्ध कापून हे सुरीला लावून घेतलेलं आहे, कारण की खूप असं गरम आहे ते। आणि त्यानंतर मग ते घासायचं आहे पूर्ण चारी बाजूंनी आपल्याला कडेने पण सर्व घासून घ्यायचं आहे। लिंबू, सोडा आणि साखर या 3 वस्तूंनी आपण आपला तवा घासणार आहे। तर काळजीपूर्वक घसा, कारण की खूप गरम आहे आणि आपल्याला चटका लागू शकतो। तर आपल्याला 1 किंवा अर्धा तास लागतो तवा घासण्यासाठी। तर मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात पूर्ण क्लीन करून दाखवणार आहे तवा। तर तुम्ही बघू शकता आता सर्व कडेने पण मी घासून घेतलेला आहे तवा, हलक्या हातानेच घासायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता तव्यावरती जो फेस होता तो सर्व कमी झालेला आहे। तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर याला आता 10 मिनिटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि पाण्याखाली फक्त धुवून घ्यायचं आहे, घासायचं नाही आहे। तर मी आता तव्याला थंड होऊ दिलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी त्याला पॉलिश पेपरने घासणार आहे। तर पॉलिश पेपरने आपण त्याला घासायचं आहे। तर आता पॉलिश पेपरने आपल्याला सर्व बाजूने सर्व कडेने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। तर आपण जे मिश्रण केलेलं होतं सोडा आणि साखर आणि लिंबू, तर त्यामुळे पटकनच आपला तवा 5-10 मिनिटातच आपला तवा सर्व क्लीन होणार आहे। तर तुम्ही बघू शकता की पॉलिश पेपरने सर्व काळं पाणी निघत आहे, त्याच्यामध्ये काळा सर्व निघत आहे। आणि त्यानंतर मग मी ताराची जी घसणी असते तिला मी वापरणार आहे। तुमच्याकडे जर अशा काळ्या झालेल्या कढया पण नसल्या तर त्या पण अशाच या पद्धतीने निघू शकता। तर तुम्ही बघू शकता की किती छानपैकी तर तुम्ही बघू शकता कुठेही स्किप न करता मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, जे आहे तेच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर असं आता थोडा हा निघत आहे सर्व
तर ते काळं काळं सर्व निघत आहे सर्व चारी बाजूंनी आणि असा सर्व दूर असा घासून घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता मी चारी बाजूनी सर्व घासून घेतलेला आहे तवा आणि फक्त 10 मिनिटं लागलेली आहे मला तवा घासण्यासाठी। किती काळा कुट्ट पण असला तवा तर 10 मिनिटात आपण स्वच्छ करू शकतो। तर तुम्ही बघू शकता याची किनार पण खूप काळी झालेली होती आणि आता सर्व स्वच्छ झालेली आहे। तर तुम्ही पण करून नक्की बघा, तुम्हाला पण फरक जाणवेल। तव्यामध्ये लगेचच तो पांढरा शुभ्र असा होईल आणि पटकन पण इझी अशी ट्रिक मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्याने पण आपला तवा खूप छान असा चमकतो। तर आता तुम्ही बघू शकता मी येथे धुवून घेतलेला आहे तवा, तर किती स्वच्छ आणि किती पूर्ण क्लीन झालेला आहे। आणि आता आपण यामध्ये 1 चमचाभर पितांबरी घेणार आहोत आणि ती सर्व दूर पसरवून घेणार आहोत आणि त्याने आपण आता थोडंसं असं घासणार आहोत। तर ते घासल्यानंतर अजून छान आपला तवा चमकतो। तर तुम्ही पण करून बघा। पितांबरी आपण तव्यावर टाकली आणि हलक्या हाताने थोडंसं घासलं ना तर त्याला एकदम नवीनच अशी चकाकी येते आणि नव्यासारखा आपला तवा होतो। तर तुम्ही बघू शकता की आपला तवा खूप छानपैकी निघालेला आहे आणि सर्व किनार वगैरे सर्व स्वच्छ निघालेली आहे। तर तुम्ही पण थोडीशी पितांबरी नंतर अशी टाकायची आहे आणि तिच्याने पण थोडासा घासायचा आहे। तर खूप छान असा आपला तवा निघून जातो आणि नव्यासारखा होतो एकदम। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।